तुमचे म्हणणे? त्याची आणि बयोताईची ओळख आहे का? अगो वेणाबाई, देव सगळीकडे तोच असतो. आपण मात्र वेगवेगळ्या मूर्ती घडवतो इतकेच. देव सर्वत्र भरलेला आहे. त्याला सारे दिसते, सारे कळते हो त्याला. म्हणजे सदादादाचा घडी हाच देव असणार का? बयोताईचा ओळखीचा? होय तर हाच असणार. बरे बयो, कर बघू आता पुन्हा नमस्कार. आणि आई मी बघतोय तुम्ही सगळ्या जणी बयोताईच्या डोक्यावर जडजड गोष्टी ठेवताय. असे वाग, तसे वाग, असे कर, तसे कर, दुसरा जन्म, जबाबदारी, छे छे छे. मला तर दमच लागलाय. तुम्ही आता तिला काहीही सांगू नका. अरे मायेपोटी आणि काळजीपोटी बोलतो हो आम्ही. ही आईची जात ना भारी वाईट हो. आजचा क्षण मुळी दिसतच नाही आम्हाला. फक्त भविष्याची काळजी लागून असते. मुले जवळ असली तरी काळजी, आणि दूर गेली ना तरीही काळजी. जवळ असलेली लेक कधी लग्न करून सासरी जाते असे वाटते. मात्र सासरी गेलेली लेक माहेरी आलीच नाही. राहिलेल्या बायका पटवर्धन, चला आपण निघूया. चला. काय झाले? सर्व काही सुखरूप आहे ना? रघुनाथ एक अक्षर सुद्धा बोलत नाही. नुसतं आपलं लवकर चला, लवकर चला, लवकर चला. मीच ताकीद दिली होती त्यास. सदाशिव पळून पुण्यास गेला हे न सांगण्याविषयी. काय? बाई, अहो आता कसं करायचे? मामांजी मी हात जोडते तुमच्यासोबत. काय ती भूषणे मला द्या, परंतु माझ्या सदाशिवास. प्रसंग बाका आहे खरंय, पण आम्ही पटवर्धनांना सोबत घेऊन पुण्यास जात आहोत आणि त्यास घेऊनच परत येतो. मात्र तुम्ही इकडे सदा घरात नाही हे कळू देऊ नका. पण अक्षर समारंभ, व्याही भोजन याचं कसं करायचं? ते आता तुमचं तुम्ही बघा. गावात बभरा नकोय. मुख्य म्हणजे परचुऱ्यांच्याकडे हे काहीही कळता कामा नये. काय सांगायचे, कसे सांगायचे हे आता तुमचे तुम्ही बघा. आम्ही आता वेळ दौडू शकत नाही. चला बुवा. हो चला. माझे चुकले. मीच पाठीशी घालत होते त्यास. सदा येईल ना परत? मामांजी घेऊन येतील ना त्यास परत? काळजी करू नको, येतील हो, येतील. आता मी काय सांगते ते नीट लक्षात ठेवा. जाताना हे काय सांगून गेले? सदा पुण्याला गेला हे कुणालाही कळता कामा नये. तेव्हा तो इथंच आहे असाच आपला वावर हवा. हे बघ सुलोचने, काळजी, भीती जे काही आहे ते सगळं आपल्या मनात. लोकांसमोर काहीही दाखवायचं नाही. आपण जोगांच्याकडे जाऊ. नको, हे आणि मी सदा सोबत पटवर्धनांकडे आहोत असे दाखवायला हवे ना. आम्ही इथेच थांबतो. शाबास, अशीच खंबीरपणे उभं राहा. पुसटोळे, मी जाते. सांभाळ हो, काळजी करू नको. तो लुगड्याचा भोंगा सोडला तेव्हा कुठे बरे वाटले. हे परकल पोलके कसे सुटसुटीत. पण बयो, तुला आता सवय करायला हवी हो. हो,
मी नक्की प्रयत्न करीन. शहाणी का ती माझी बाय. बर मला सांग उमातेकडे काय काय केले? इतकी मौज केली आम्ही उमातेकडे की विचारता सोय नाही. अगं मसाले भात आणि साखर भात तर होताच, शिवाय मटकीची उसळ, घोसाळ्याची भजी, शेवयांची खीर, मोदक, पुरणपोळी आणि पाकातल्या पुऱ्या एवढं सगळं होतं. महादेव आणि गणपत तर तडस लागेपर्यंत जेवत होते. उमेने प्रेमाने आणि मनापासून केले ना सारे. होय तर खुश असतात आमच्या बयोबाई. हा हो, मला आज कळलं लग्न म्हणजे एवढी मौज असते, माहीतच नव्हते मला. मला खूप आवडले. आते, मला एक सांगा, तुम्ही दोघी म्हणजे तू आणि मोठी आजी का नाही आलात? कोणाकडे काही कार्यक्रम असेल किंवा कोणाचा लग्न समारंभ असेल तर तुम्ही येत का नाही? अरे तोरण बांधताय? आज आमची सगू तोरण बांधणार. काय सगू? महादेव तोरण दे बरं आणि ओढू वाहू बरं. धर सकू. चला आज आपण तोरण बांधूयात. सकू सकू तोरण तोरण. ठेव पुढे पाय, ठेव पुढे पाय. लाडू लाडू तोरण. बांध बरं तिकडे तोरण. बांध. अगं बाई 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 प्रभाकरा, तिला उतरवादी खाली. अरे मी नाही. गणपत थांब महादेव. चांगलं चौदावे रत्नच दाखवते. महादेव अंघोळी व्हायची. गणपत थांबा इकडे. अंघोळी व्हायची. थांबा इकडे. महादेव चला. तुझं काय? नुसता हैदोस मांडून ठेवलाय पोरांनी. 17 वेळा सांगूनही कळत नाही. नाही तर काय. एक दिवस हा कार्टा तोंडाला काळ फासणार आहे. एक दिवस कशाला, आत्ताच फासलंय. याच्या मूर्खपणामुळे त्र्यंबक काकांना या वयात धावपळ करावी लागते. अब्रू वाचवण्यासाठी बाबा पुता करून त्यास परत घेऊन यावे लागते. येऊ दे त्या दिवट्याला, चांगला फोडूनच काढतो. पुढ्यास पळून जायची हिंमतच कशी होते त्याची. तुझ्या बायकोनेच बिघडवलंय त्यास. माझा सदा करून सतत पाठीशी घालत आली. आम्ही बोललो की आमचं तोंड दिसतं रे फक्त, पण वेळीच लगाम घातला असतास त्याला आणि तुझ्या बायकोलाही तर ही वेळ चाली नसती आज. आता हे लग्न होणार आहे का नाही शंकाच आहे मला. गप्पा बसा. शुभ बोल म्हटलं तर म्हणे मांडवाला आग लागली. हे एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या कशाला काढताय? आग विझवायची सोडून आग भडकवताय. एकमेकांना आधार द्या, सगळं चांगलं होईल असं म्हणा. निघा. अगं पण निघा इकडनं. मला जरा स्वस्त बसू द्या. कुठं असेल माझा सदा? कसा असेल सदा? बाळा तुम्ही उचललेले पाऊल आत्मघातकीच म्हणायला हवे. आणि केवळ स्वतःचाच नाही, तुमच्या आप्तजनांचाही तुम्ही घात केला आहे असेच म्हणायला हवे. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या मनातली तळमळ तुम्ही समजून घ्या. टिळकांबरोबर गाठ घालून द्या अशी आशा मी मनी धरून आलो होतो. पण तुम्ही तर आघातच केलात माझ्या मनावर. मग माझ्या घरचे आणि तुमच्यात तरी काय फरक राहिला? नाही, मी आता कोणाचंही ऐकणार नाहीये. मला टिळकांबरोबर काम करायचे आहे. मला घेऊन जा त्यांच्याकडे. अच्छा, मग ज्या निरपराध मुलीचे तुमच्याशी लग्न ठरले आहे तिचे काय? तिला शिक्षा कशासाठी? अहो नाही, बयोबाई या शहाण्या आहेत, धीराच्या आहेत. त्यांचे चांगल्या ठिकाणी लग्न होईलच. भ्रम आहे तुमचा. मुलीचे ठरलेले लग्न मोडणे म्हणजे केवढा मोठा गहजब कल्पना नाही तुम्हाला. पुन्हा कोणीही त्यांच्याशी विवाह करणार नाही. अशा कुप्रथांविरुद्धच मला लढायचे आहे.
मला माझे ठरवू द्या आता. माझी फक्त टिळकांशी गाठ घालून द्या. काय झालं? मला मारलं कोणीतरी गालावर. आई आई आते बयो, काय झाले? का रडतीयस? आई मला गालावर कोणीतरी मारलं जोरात. महादेवा, असे करतात का? लग्न आहे ना आता तिचे? नाही आई, हे मी नाही केले. तुझी शपथ, आम्ही तरी ते खेळत होतो. मग कोणी मारले? गणपत, तू मारलेस का हिला? नाही आई, आम्ही खरंच नाही मारले. अरे कोणीच मारले नाही तर मग ही का रडतीये? काय ग बयो, का रडतीयस? कुणीही मारले नाही तरी म्हणतेस कुणीतरी गालावर मारले. तर काय वात्रट कार्टी. तू रडू नकोस बरे. दाखव मला इथे. अरे काय रडारड चाललीये? घरात लग्न कार्य आहे, एवढे साधे कळत नाही? चला आपापल्या कामाला लागा. चला. अरे प्रपंच करावा नीट का, हेच मोठे समाजकार्य आहे. आणि तुम्ही क्रांतीची मशाल डोक्यावर घेऊन नाचत सुटलात. अरे जगाच्या ओझे डोक्यावर घेऊन नाचाल तर मान मोडेल, कोलमडून पडाल तुमची. इकडे तुम्ही त्या नवमतवादाची मशाल डोक्यावर घेऊन नाचताय, पण त्यामुळे तिकडे आमचे आणि आमच्या बरोबर त्या परचुऱ्याचे घर पेटणार आहे. त्याचं काय? बोल बोल. त्रास होतोय बघा. सांभाळून सांभाळून. बसा बसा. शांत व्हा. हे घ्या पाणी. ते पाणी घ्या. पाणी पाणी घ्या. गुड. शांत. सासूबाई, काय हो, कुठल्या विचारात घडलाय तेवढ्या? मला काहीतरी आठवले. काय हो? कुणी विश्वास ठेवो न ठेवो, माझ्या बाबतीत असे व्हायचे. म्हणजे काय? आमच्या यांना बाहेर काही दुखले खुपले तर त्याची आज मला लागायची. मला जखम झाल्यासारखी रडायची नाही. म्हणजे सदाला तिकडे कोणी मारले असेल म्हणून पयोला इथे फटका बसल्यासारखे झाले असे म्हणायचंय का तुला? देव सुद्धा जीवाच्या गाठी अशा काही बांधतो. असे काही नाही. उगाच आपली वडाची साल पिंपळाला. असे काही होत नाही. काकू, ते ज्याचे त्यालाच कळते हो. मला नको सांगू. जसे काही तुम्हा मायलेकींनाच कळते सगळे. हे झालं की पानं वाढायला ये. सदा रे असा आतताईपणा करू नकोस. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. सुदैवानं तुला बयोची साथ लाभणार आहे. ती तुला तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात मदत करणार आहे. अशावेळी तू लग्न मोडलं असतं तो तिच्यावर अन्याय होईल. पण मी बयोला सांगितले आहे, त्या हो म्हणाल्या आहेत. सदा तुला समजत नाही, ती अजूनही लहान आहे. तरी तिचं लग्न करताय हेच चुकीचे आहे. आणि ह्या विरोधातच लढणार आहे मी अजिबात घरी येणार नाहीये. बाळकृष्णाला शिपायाकडे द्यावं लागेल मला. त्यामुळे बयो, उमा, त्याचे कुटुंब सगळं उद्ध्वस्त होईल. होऊ देत. तुम्ही मला घाबरवताय. मी अजिबात घाबरणार नाहीये. मी टिळकांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. घ्या. घरच्या केळवणासाठी श्रीखंड करायचे म्हणून रात्रीच दही टांगले होते हो पंचात. ते काढून आणा आणि चक्का करायला घ्या. डोळ्यातून पाणी काढायचे नाही असे ठरले होते ना, मग कशाला रडताय उगाच? सदा येईल हो सुखरूप परत. मामंजी गेलेत ना त्याला आणायला, ते काम फत्ते करूनच येतील. येईल हो सदा, येईल. मला तरी काय भरोसा. रामदास स्वामींसारखा पुन्हा बोल्यावरून पळून जायचा. बरं झालं बाई तुम्हीच बोललात ते. मी बोलले असते आणि सासूबाईंनी ऐकलं असतं तर म्हणाले असतं, सुलोचने काठी आण बघू,
या मांजरीला आधी हुसकते, नुसती पिरपीर लावली आहे कधीपासून. पण खरे सांगू का, मुलगा नाहीसा झालाय आणि त्याच्यासाठी आपण केळवणे करतोय. पानात वाढू हो श्रीखंड, पण पाटावर कोण बसेल? सदाचे उपरणे. दे तुझ्या जिभेला काही हाड? अगो, सासूबाईंचे नाव घेऊन स्वतःच्या मनातले अभद्र बोलतेस. घरच्या केळवण्याची तयारी. हो बाई माझे, आली काही गजर घंटा. तुला सांगून ठेवते गोधे, सदाच्या जाण्याचे या बाईच्या कानावर जाता कामा नये, कळले? सुलोचने. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवा गजानना, आज रोजी नारायण बल्लाळराव परचुरे यांची कन्या आवडी म्हणजेच बयो हिच्या विवाहाची अक्षत ठेवण्यासाठी आम्ही गणपती मंदिरात सगळे परचुरे कुटुंबीय येत आहोत. तेव्हा हे कार्य सगळं निर्विघ्नपणे पार पाडू दे, एवढीच आमची प्रार्थना आहे. सर्व तयारी झाली आहे ना? हो. तिळाचे लाडू आहेत, चांदीच्या वाटीत कुंकू मिश्रित अक्षत आहे, हळद, कुंकू, फुले, सुपाऱ्या, अगदी सगळी तयारी झाली आहे. नारायणा, ती पत्रिका गुरुजींना दे. हो. मस्तक जर फिरला ना तर भांडू नका. परचुरांच्या घरातली माणसं येतील ना आता अक्षत घेऊन, काय सांगायचं त्यांना? मला तर काहीच सुचत नाही आता. एक काम करूया, खरं खरं सांगूया, लग्न नको म्हणून पळून गेला सदाशिवसाने. अरे काय भरवतोस? एखादी चांगली क्लुप्ती सांगशील म्हणून तुला बोलावं इथे, तर तुझी गंगा उलटीच वाहते. हे बघ, जर तुझ्या गोदाच्या नादी लागून तू जर असंच बळणार असशील ना, तर मागच्या वेळेस तू गेला होतास घर सोडून, यावेळेस मी हाताला धरून बाहेर काढीन तुला. दादा, नारायणा, काय बोलतोयस तो? खरं तेच. पाहिलं तुम्ही काय बोलतात भाऊजी? आणि हे बघा, हे असं असेल ना तर आम्ही आत्ताच्या आत्ता निघून जातो माझ्या माहेरी. चला. परचुरांच्याकडची मंडळी आली. जा, त्यांना सांग हे विष्णू सहस्रनामाचा जप करतायत आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत आहे. सामोरे जा. जा 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 जा. हो, जातो जातो. जा लवकर. आई झोळाई देवी, तू सांभाळून घे ग. मला नेहमी मी घराबाहेर आणि बाकी सगळे आत असतात. आज मी घराच्या आत आणि बाकी सगळे बाहेर आहेत. असे जुने घर पाहिलेच नाहीये मी कधी. खूप एकटे एकटे वाटते, गलबलून येते. हे क्षणापुरतेच झाले गो. जेव्हा आयुष्य सुने होते तेव्हा सारेच वैराण होऊन जाते. देव करो आणि ही वेळ तुझ्यावर कधी न येवो. पण आते हे इतका पसारा कसे टाकून गेले? अगो बयो, तुला घरातले पुरुष माहिती ना किती घाई करतात ते. त्यांचं काय जातंय, धोतर नेसलं, बाराबंदी अडकवली की झाले हे तयार. पण बायकांचे तसे नसते गो. बायकांना घरातल्या बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. आता बाहेर जायचे म्हणजे पदार्थांची झाकापाक, ठेव रेव कमी का असते.
आणि हे सगळे झाले की मग स्वतःकडे बघायचे. हळूहळू कळतंय मला, म्हणूनच तर मी हे आवरायला आले. मला ही सवय करून घ्यायला हवी. चांगले हो, आज अक्षत काय निघाली, शहाणपणच आले हो मुलीच्या अंगी. काकांची काकू कावेरी मायेची, रघुनाथ गोदावरी आगे मागे, बाबू नानू भावंडांची प्रीती बारकू दादाची, शोभा वाढेल सान्यांच्या अंगणाची, असे योजिले हे कार्य नेई निर्विघ्ने ग पार, नेई निर्विघ्ने ग पार. आई झोळाई देवीचा, झोळाई देवीचा, झोळाई देवीचा. आई झोळाई देवी, आमचा सदा अजून आलेला नाही, त्याला येऊ दे लवकर आणि सगळं मंगल कार्य व्यवस्थित पार पडू दे. हे बाई, घरात कोणी नसले की घर कसे सुने सुने वाटते ना, खायला उठते ना. मोठ्या आजीकडे गेले तर तिचा डोळा लागला होता, म्हणून इकडे आले तुझ्याकडे धावत धावत. काही सुचतच नाहीये, कंटाळा आलाय अगदी. ते तिथे अक्षत घेऊन गेलेत, मौस करीत असतील. वयो, मगापासून 10 वेळा तू हेच बोललीस. तुझी तू खेळ बघू काहीतरी. नाही, मला तुझ्याशी बोलायला आवडतंय. आते, आज आपल्या घरातल्या सगळ्या बायका नटून थटून देवळात गेल्यात. आमच्या आहूंच्या घरच्या बायका सुद्धा जाते. किती मौस करीत असतील ते. अशा वेळेस तुला नट्टा सवरता येत नाही याचे तुला वाईट वाटते का ग? सुरुवातीला खूप वाईट वाटायचं, रडून रडून अक्षरशः डोळे सुजायचे. पण नंतर विचार केला, जीवाला त्रास करून जरी घेतला तरी प्राक्तन थोडीच बदलणार आहे, नाही ना. मग जे वाटायला आले त्यातच समाधान मानायचे. आणि ज्या दिवशी मनी हा विचार पक्का केला त्या दिवसापासून त्रास होणे कमी झाले. मी झोळाई देवीलाही सांगितले, आमच्या नर्मदा आत्तेला आमच्यासारखे नटायला सजायला मिळू दे. नाही, मला सारे समजले हो, गोदेनेच सांगितले. सदाने मात्र कहरच केला हो कावेरी वहिनी. मी म्हणते असा कसा न सांगता सवरता गेला हो. लग्न तोंडावर आले ना, केळवणं झाली, अक्षत वाटून झाले आणि नवरदेवाचा पत्ताच नाही. याला काही अर्थ आहे का? मला तर काळजीच वाटू लागली, आता लग्न होते की नाही. बस एक अक्षर नकोय मला तुझ्या तोंडातून, इथेही नको आणि बाहेर कुणाकडे तर नकोच. तर काहीतरी भलतं सलतं होईल माझ्या हातून. अहो नाही नाही, मी कशाला कुणाला सांगायला जाऊ, फक्त वल्लभ दादाच तेवढे सांगितले हो. पण फक्त उमेश तेवढे समजले. का असा घात केलास, का जखमेवर मीठ चोळलंस? आता हे उमाकडून परचुरांना कळलं म्हणजे मग नाही. मी नाही बोलणार कुठे. मला सगळी कल्पना आहे आणि मुख्य म्हणजे काकू, मला वाटतं सदा दादा येईल आणि लग्न व्यवस्थित पार पडेल. तसे झाले तर उत्तमच आहे हो, पण नाही झाले तर काय करायचे ते आम्ही बघून घेऊ. पण तू या क्षणी निघायचं
आणि पुन्हा या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही. बाई बाई बाई, कहरच आहे हो. अहो तुमच्या काळजीपोटी बोलत होते, वर तुम्ही मलाच बोल लावता. हे बरे आहे, तिकडे त्या रुक्मिणी काकू आणि इकडे तुम्ही. जुलूमच आहे सगळा. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझच करे. वा, अक्षत समारंभ अगदी छान झाला. मोठी मौज झाली. गावात गाजतोय बरे साने परचुरे विवाह. होय ना. आता उद्या व्याही भोजन. आई, याही शब्दाचा अर्थ काय ग? मला नाही माहित बाई. विचार ना तुझ्या नानांना विचार. नाना, काय हो व्याही शब्दाचा अर्थ? मला माहित नाही. बस बस बस. अरे ए, आपण लपंडाव खेळूया का? हो दादा, तुझा राज्य. ए, का म्हणून आपण अडम तडम करूया. नाहीतर आपण झाडाखाली बसून सागर गोटे खेळूया. हे, ते मुलींचे खेळ आहेत. हो. मग आपण ठिक्कर खेळूया. नाही. हो म्हणजे हो. नाही म्हणजे 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 नाही. मी बयोताईच्या जागी आहे. तुम्ही माझंच ऐकायचं. तू आणि बयोताईच्या जागी. हो, आम्हाला वाटलं तेही येतील. नाही म्हणजे त्यांच्यासोबत आम्हाला खेळायला मिळाले असते ना. हे घर आता बयोचे झाले की मग मुलं येतील की खेळायला. मग लागेल तेवढं खेळा. बाकी अक्षत समारंभ अगदी उत्तम झाला. आता जाणवू लागले की लग्न जवळ आले म्हणून. हो, आम्हासही. अहो पण हे सांगताना तुमचा चेहरा पडलेला का? कुठे काय नाही, आनंदच आहे. पण कशी मौज असते बघा. म्हणजे लग्न तेच, आनंद तोच. फक्त छटा निराळी. म्हणजे इकडं सून येणार म्हणून मुलाच्या घरी आनंद, आणि मुलगी परक्या घरी जाणार म्हणून मुलीच्या घरी हुरहुर. अगदी आमच्या मनातले बोललात हो काकू. 4 दिवसांपासनं कधीही केव्हाही बयोत जायची या कल्पनेनेच उमाळा येतो. अगं स्वाभाविक आहे ते. पण एक समाधान आहे की तुझी लेक याच गावात ओळखीच्याच घरात येणार. मला सांग, आपण जेव्हा आपल्या आई वडिलांचं घर सोडून या अनोळखी गावात आलो तेव्हा आपल्या आई वडिलांना किती काळजी वाटली असेल. त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. खरे, मन किती दाटून आलं असेल याची कल्पना कर. खरे, वास्तविक हा व्याही भोजनाचा कार्यक्रम त्यासाठीच असतो ना. हो. आपल्या 2 घराण्याची ओळख नव्हे, पिढ्यानी पिढ्या मैत्रीच आहे. हा भाग वेगळा. पण ज्यांचे तसे नसते त्यांचे तसे व्हावे
म्हणून आज सहभोजनाचा कार्यक्रम. परकेपणा मावळावा. मला आणि सुभद्रेला समान वाटणी करून दिले होते. मी त्यांची लाडकी, पण न्यायाच्या बाबतीत सासूबाई काटेकोर. खायचे प्यायचे लाड, पण वाटणी समान. आता यातली काही तुला देणार आणि काही सखूसाठी ठेवणार. आमच्या यांना दागिन्यांची फार आवड नव्हती हो. मला नेहमी म्हणायचे, तुझ्या गालावरची खडी हाच तुझ्याकडचा विलोभनीय दागिना आहे. हो, मी तुझ्या खळीला हात लावून बघू. चल खोळी. हे असं म्हणायचे, पण सासूबाई म्हणायच्या, सोनं पेटीत नाही ठेवायचं, अंगावर घालायचं. लक्ष्मीचा मान ठेवायचा, तिला बसवून नाही ठेवायचं. सासूबाईंकडून खूप शिकले मी. यांच्या अंगी नवा विचार रुजला तो सासूबाईंमुळेच. त्या खूप मोठा दुष्काळ पडला, तर यांनी आपल्या शेतातली विहीर सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि गावाबाहेरच्या लोकांसाठी मोकळी करून दिली. ती आज तागायत सार्वजनिक आहे. सार्वजनिक म्हणजे? सार्वजनिक म्हणजे सगळ्यांसाठी. पण विहीर तर सगळ्यांसाठीच असते ना. हो ग हो, पण तू नको त्यात पडू. वाईट लोकांना काय करायचं ते करू दे. आपण चांगलं वागत राहायचं. चांगल्या लोकांमुळे जग चालतं हे नेहमी लक्षात ठेव. मोठ्या आजी, मग देव वाईट माणसांना का तयार करतो? चांगुलपणाची किंमत कळावी म्हणून हो. असा हो. विहीनबाई, काय बरंच आता. हे घ्या हो. लगेच नेसायचं बरं का, आम्हाला बघायचे. तिला आत घेऊन या. आज सीमांत पूजनाचा दिवस उजाडला तरी अजून पत्ता नाहीये या सदाचा. आता ऐन वेळी फजिती होण्याची वाट बघतोय का आपण? अक्षत झाली, व्याही भोजनही तडीच नेले थापाथापी करून. पण आता सीमांत पूजनाला पाय कोणाचे धुणार? अक्षत निभावली ना, व्याही भोजन सुद्धा निभावले, तसं हे सुद्धा नीट निभेल. देव काय एवढा निष्ठुर नाहीये. अगं येतील त्याला घेऊन, एवढं काय अगदी. हा, माझा शब्द आहे, सीमांत पूजन सुद्धा व्यवस्थित पार पडेल. तोंड आहे का काय, जरा गप्प बसत नाही काय रे? नीट सगळं आवरा. सीमांत पूजन म्हणजे नक्की काय ग? अरे आपलं हे लग्न आहे ना, हे गावातल्या कुटुंबामध्येच आहे. पण पूर्वी बाहेरगावचा जर मुलगा असला ना, तर मुलीकडचं वढाड वेशीवरच त्यांचं स्वागत करत असत. धुळीनं माखलेले पाय धुण्याची मोठी पद्धत असे त्या काळात. आणि मग त्याला प्रेमाने घरी घेऊन यायचं, कळलं? पण आजी काय, मुलाकडच्या सगळ्यांचेच पाय धुणार? सगळ्यांचे पाय धुणार, तुमचे सुद्धा धुणार, काळजी करू नका. पण सदा भाऊ यायला हवा ना. हो ना. अरे येणार. देवाला पाण्यात ठेवलंय, माझी खात्री आहे. देवाला संकटच घातलेलं आहे, येणार ते त्यांना घेऊन. पण नाहीच चला तर परचुऱ्यांना काय सांगायचे? काही सांगण्याची गरज नाही, आलोय आम्ही.
माझं बाळ.